आजपर्यंत जवळजवळ 1000 लग्न, पुण्यामध्ये 5-50 कार्यक्रम, राजकीय एक 10 वर्षामध्ये केलेले जवळजवळ 20-25 मोठे कार्यक्रम. जे बोला तुम्हाला सांगायला आवडेल, आता डॉक्टर श्रीपाल सबनीस आले होते, त्यांनी सुद्धा कौतुक केलं की तुमचं संचालन चांगलं आहे. ऑटो टाकली. इंद्रजित पाटलांनी संकल्पना मांडली की आपण शंकर पाटील यांची मुलाखत घेऊया. जे अव्यक्त शंकर पाटील आहेत ते लोकांना माहीत झाले पाहिजे. मी हो म्हणून गेलं, पण हो म्हणाल्यानंतर माझ्यावर जे प्रेशर आलं ते मात्र फार गमतीदार आहे. मला काय करावं, कुठे जावं, किंवा मी त्यांच्याशी बोलेल का, हे खऱ्या अर्थानं प्रश्न पडला. म्हणजे त्यांच्याबद्दल असणारी आदरयुक्त भीती, ते व्यक्तिमत्व अशा पद्धतीचं आहे की ज्यांच्याबरोबर मी दुसरीला असताना त्यांची पहिली निवडणूक लढलेले आहेत आणि त्यावेळी दुसरीतला मी त्यांचा कार्यकर्ता. परंतु एवढ्या वर्षामध्ये त्यांच्याशी झालेलं माझं संभाषण म्हणजे जास्तीत जास्त 1.5 मिनिटाचं. एखादं काम असेल तर ते घेऊन जायचं आणि मग त्यांच्याशी बोलायचं. खऱ्या अर्थानं तुमच्या साक्षीने हा कार्यक्रम सक्सेस होतोय का हे आपण पाहूयात. आणि मी पहिल्यांदा सांगतो की शंकर पाटील म्हणजे अतिशय कमी बोलणारं व्यक्तिमत्व. पाटील नमस्ते. माझा तुम्हाला पहिला असा प्रश्न आहे आणि तो सर्वांचा प्रश्न आहे. तुम्ही फार कमी बोलता. माझा काय जास्त बोलण्याचा कधी त्रास झालाय का? जास्त बोलण्याचा मला कधी त्रास होत नाही, यापुढे कधी होणार नाही. परंतु माझी ती पहिल्यापासूनच, अगदी लहानपणापासून माझी ती सवय आहे कमी बोलायचं. परंतु जे आपल्याला काम करायचं आहे ते काम जास्तीत जास्त करायचं. आणि निश्चितच कमी बोलणारा माणूस हा जास्त काम करत असतो. ते आपणा सर्वांना माहीत आहे की जे लोक कमी बोलतात ते निश्चितपणे काम हे जास्त करत असतात. असं तसंही काही नाही की जास्त बोलणारे माणसंसुद्धा काम नेहमीच जास्त करत असतात. परंतु पूर्वीपासून तो माझा एक स्वभाव तयार झालेला आहे आणि त्यामुळंच मी नेहमीच असं कुणाबरोबर जरी बोलायचं असेल तर निश्चितपणे माझं बोलणं कमी असतं. आणि त्या बोलण्यातून फक्त माझा एकच उद्देश असतो की ते बोलणं त्या पुढच्या समोरच्या माणसाला समजलं पाहिजे आणि त्याच्यातून त्याला काय सांगायचं हे जरी समजलं तरी ते थोडक्यात बोलणं निश्चितपणे चांगलं असतं. म्हणून मी नेहमी कमी बोलण्याचा प्रयत्न करतो. हे सगळ्यांना पटलंय ना? पहा, आपल्याकडे एक म्हण आहे, आणि बोलतील त्याच्या करड्या विकतील आणि नाही बोलतील त्याचे गहू सुद्धा विकले जात नाही. परंतु ती म्हण या माणसानं खोटी ठरवलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत त्यांच्यासाठी. पुढील पुढचा प्रश्न आहे. लहान वयात सर्वजण फार खेळकर असतात. तुम्हाला माहित असेल, तुम्ही मूव्ही वगैरे पाहत नसाल, परंतु आता एक चित्रपट आला होता नुकताच आणि त्यामध्ये असं एक गाणं होतं, आई मला खेळायला जायचंय जाऊ दे नाव. तर मला तुम्हाला असं विचारायचंय की तुम्हाला म्हणजे असं कधी झालंय का की खेळायला जाण्यासाठी कधी विनंती करावी लागली किंवा डोळा चुकून गेल्यानंतर कधी आईचा किंवा वडिलांचा मार पडलाय, असं कधी झालंय का? असं तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर कधी झालं नाही. परंतु मी या ठिकाणी एक आवर्जून तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की मी जेव्हा पहिलीला शाळेत आलो त्यावेळेस पहिलीपासून कैलासवासी अशोकराव पाटील खेमनर आणि हे आम्ही साधारणपणे 1ली ते 10वीपर्यंत बरोबर होतो. आणि इयत्ता पहिलीपासून जेव्हा आम्ही शाळेत आलो त्यावेळेस आम्ही सकाळी ज्यावेळेस शाळेत यायचो साधारणपणे त्यावेळेस शाळेचा टायमिंग हा 7:30चा असायचा आणि दुपारी शाळा ही 11 वाजेपर्यंत असायची. त्यानंतर शाळा ही 2 ते 5 असायची. आणि पुन्हा आम्हाला जे काही आमचे शिक्षक होते, पूर्वी अशी पद्धत होती की त्यावेळेस साधारणपणे तो काळ 1969 ते 72चा असत. त्यावेळेस आपल्या परिसरात लाईटसुद्धा आलेली नव्हती. आणि ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी रात्री शाळेत आपली जी मराठी शाळा जुनी आहे त्या शाळेत आम्ही साधारणपणे 4थी ते 7वीपर्यंत शिक्षण घेतलं.
आणि शनी मंदिरासमोर जी ब्राह्मणगलित शाळा आहे त्या ठिकाणी आम्ही 1ली ते 3रीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यामुळं घरी राहण्याचा कधी प्रश्न आला नाही. आणि माझ्या घरातील जे माझे वडील आहेत ते मारण्याचा किंवा कधी काही प्रश्न आला नाही. आणि माझी आई, मी साधारणपणे 5 वर्षाचा असतानाच ती स्वर्गवासी झाली. परंतु माझा जो सांभाळ केला ती जी माझी आजी होती त्या आजीनेच माझा सांभाळ केला. आणि माझी आई स्वर्गवासी झाल्यामुळं मी घरातील फक्त एकच असल्यामुळं, मी सर्वांचा लाडका असल्यामुळं ती मार खाण्याची वगैरे वेळ माझ्यावर कधीच आली नाही. म्हणजे पहा, लहानपणापासून अगदी आदर्श आहेत. सर्वांनी याचा आदर्श घ्यायला हरकत नाही. पहा, शालेय ते महाविद्यालयीन प्रवास आपला कसा झाला. म्हणजे एक साकूरसारखं ग्रामीण गाव त्यावेळीची आता तुम्ही डेव्हलप केलेली आहे. परंतु इथून आपला प्रवास कसा झाला, शालेय जीवन, त्यामध्ये काही अडथळे आले का? म्हणजे नक्की असणारच काही. आणि मग त्यावेळी कोणी सपोर्ट केला खऱ्या अर्थात? मी ज्यावेळेस 1लीला या ठिकाणी साकूरमध्ये शाळेत आलो त्यावेळेस मला चांगलं आठवतं की आम्ही साधारणपणे त्यावेळेस 1लीला 30 ते 35 विद्यार्थी होतो. आणि त्यावेळेस शिक्षणाचं प्रमाण तसं फार कमी असायचं आणि जास्त मुलं ही शाळेत येत नसायची. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस 1लीला प्रवेश घेतला त्यावेळेस आमची शाळा कर्डिलेंचं जे घर आहे त्या कर्डिलेंच्या घरासमोर आमचा 1लीचा वर्ग भरायचा. मला चांगलं आठवतं की साधारणपणे 30 विद्यार्थी, 5-6 मुली आणि 20-25 मुलं असे आम्ही त्यावेळेस वर्गात होतो. परंतु माझे वडील हे चांगलं शिक्षण असल्यामुळं त्यांना शिक्षणाची सुद्धा आवड होती. आणि त्यामुळं मी 1लीपासून शाळेत ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मला शाळेत जाण्याचा कुठल्याही प्रकारे अडथळा आला नाही. मी साधारणपणे वर्गामध्ये सुद्धा थोडं 1 ते 3 नंबरपर्यंत माझा नंबर असायचा. आणि शिक्षकांचा सुद्धा माझ्यावर चांगला प्रेम असायचं. आणि शिक्षक मला नेहमी इतर विद्यार्थ्यांपेक्षा चांगली ट्रीटमेंट द्यायचे. त्यामुळं मला शाळेची अतिशय चांगली गोडी असायची. परंतु आमच्याबरोबर जे काही विद्यार्थी मित्र होते ते काही प्रकारे समजा त्यात कैलासवासी अशोक पाटील असतील, आमचे मित्र दिनकर भगत असतील, असे आम्ही त्यावेळेस बरोबर असायचो. परंतु इतर जे काही माझे मित्र होते ते निश्चितपणे माझ्यापेक्षा जास्त खोडकर प्रवृत्तीच्या असल्यामुळं मला त्यांच्यापासून कधी, जरी ते खोडकर असले तरी मला त्यांच्यापासून कधी त्रास झाला नाही. परंतु मी एक हुशार असल्यामुळं, मी एक शिक्षकांचा चांगला लाडका असल्यामुळं मला जर कोणत्या विद्यार्थ्यांनी त्रास दिला तर शिक्षकांना त्यांचा मार खावा लागायचा. त्यामुळं मला शाळेत असतानासुद्धा कुणी कधी त्रास दिला नाही. माझं 1ली ते 7वीपर्यंतचं शिक्षण हे साकूर येथे मराठी शाळेत झालं. त्यानंतर आमचं 8वी ते 10वीपर्यंतचं शिक्षण हे वीरभद्र विद्यालय साकूर येथे झालं. त्यानंतर ज्यावेळेस मी 10वी त्यावेळेस बोर्डाची परीक्षा ही संगमनेरला असायची. त्यावेळेस मला आठवतं की आम्ही 30 मुलं त्या परीक्षेला बसलो होतो. त्यापैकी फक्त आम्ही 11 मुलं पास झालो. आणि मला एक त्यावेळेसचा ज्यावेळेस आम्ही जसं आता कॉपीचं फार मोठं प्रकरण प्रत्येक ठिकाणी चालत असतं तसं मी ज्यावेळेस ज्ञानमातेमध्ये परीक्षेला होतो आणि माझ्या पुढच्या मागचे मुलं योगायोगाने आपल्याच विद्यालयाचे 1-2 विद्यार्थी माझे शेजारी असल्यामुळे, आणि माझ्या शेजारीच दुसऱ्या लाईनला अशोक पाटीलसुद्धा होते. परंतु मी जो पेपर लिहित असताना मी त्यांना भरपूर प्रयत्न, आता जसं मास कॉपी चालते परंतु त्यावेळेस तसं न करता मी माझे जे काही मित्र होते त्यांना थोडं थोडं का होईना हे कसे पास होतील हा उद्देशसुद्धा त्यावेळेस माझ्याकडं होता. आणि त्यांना त्यावेळेससुद्धा मी निश्चितपणे मला चांगलं आठवतं की मी जे त्यावेळेस ABCDवर नंबर असायचे आणि मी त्याप्रमाणे खेमनर आडनावाचे, खिल्लारी आडनावाचे हे विद्यार्थी माझ्या शेजारी परीक्षेत आल्यामुळं मी त्यांना निश्चितपणे त्यावेळेससुद्धा मदत केली. आणि तेव्हापासून माझा जो स्वभाव आहे की दुसऱ्याला आपण जर मदत केली तर निश्चित त्याचा फायदा आपल्यालासुद्धा होतो. म्हणून मी त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे मदत करण्याचं सहकार्य केलं. त्यावेळेसचा सुद्धा मला एक प्रसंग आठवतो. मी ज्यावेळेस 12वीला ज्ञानमातेमध्ये होतो त्यावेळेस ज्ञानमाता विद्यालय हे संगमनेर तालुक्यामध्ये अतिशय कडक विद्यालय असं समजलं जायचं. आणि त्यावेळेस तिथं प्रिन्सिपल म्हणून फादर रॉबर्ट म्हणून ते प्राचार्य होते.
माझ्याबरोबरच्या काही विद्यार्थी इथले नाहीत, परंतु वडगाव पानचे मोरे म्हणून आपले जे मोरे काका आहेत त्यांचे चिरंजीव माझ्याबरोबर 12वीला होते. आणि एक राठी म्हणून मारवाडी समाजाचा मुलगा तोही माझ्याबरोबर त्यावेळेस 11वी-12वीला होता. आणि तो प्रसंग असा होता की त्यावेळेस 11वी-12वीचे वर्ग जसं आपलं स्टेडियम असतं तसे ते 11वी-12वीचे वर्ग होते. आणि राठी आणि मोरे हे अतिशय होडकर असल्यामुळं आणि तिथं शिस्त ही अतिशय कडक असल्यामुळं त्या ठिकाणी जेव्हा आमचे ते प्राचार्य आतमध्ये आले ते इंग्लिश विषय शिकवायचे आणि त्या बेंचवर त्यांनी त्यावेळेस ते खोडकर असल्यामुळं त्यांनी अतिशय धिंगाणा घातला आणि मी त्यांच्या दुसऱ्या लाईनला बसलो होतो. परंतु त्या प्राचार्यांना वाटलं की मी सुद्धा त्यांच्यात सहभागी आहे आणि माझ्या आयुष्यात पहिली वेळ की मार खाण्याची पहिली वेळ माझ्या आयुष्यात ती 12वीला शिक्षण घेत असताना घडली. आणि तीच वेळ मला पुढं जाण्यासाठी सुद्धा निश्चितपणे ज्यावेळेस मला त्या फादरनी मारलं, परंतु मी त्यांचा कुठलाही द्वेष न करता त्यावेळेस घरीसुद्धा सांगितलं नाही. कारण त्यावेळेस आत्ता जसं पालक मुलांची अतिशय बारकाईनं काळजी घेतात की थोडंफार जरी शिक्षकांनी मारहाण केली किंवा बोलले तरी जे पालक आहेत ते त्या शिक्षकांना रागावतात, काही वेळा दमदाटी करतात, मारहाण करतात. परंतु सर्व ग्रामस्थांना माझी एक विनंती आहे की शिक्षक हे जे आपल्या पालकाला रागावतात, मारहाण करतात, हे काय त्याच्यात त्यांचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. आपल्याच पाल्याचं चांगलं त्यांनी शिक्षण घ्यावं म्हणून त्यांचा आग्रह असतो. आणि म्हणून जर कुणी मारहाण केली किंवा त्या पाल्याचा राग केला तर यामध्ये कुठलंही चुकीचं नाही. तेव्हा मी सर्व या ठिकाणी भरपूर पालक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना मी एक नम्र विनंती करतो की जरी एखाद्या शिक्षकांनी आपल्या पाल्याला मारहाण केली किंवा काही हे केलं तर याच्यात कुठलाही द्वेष मानू नये. कारण त्यांचा कुठलाही त्याच्यात मानसिक किंवा द्वेष भावना नसती. आपल्याच पाल्याचं चांगलं भविष्य घडावं म्हणून ते शिक्षक त्याला थोडंफार का होईना शिक्षा करत असतात. तेव्हा मी सर्व पालकांना या प्रसंगी विनंती करतो की आपण कुठली द्वेष भावना शिक्षकाच्या मनात ठेवू नये ही एक आपला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. म्हणजे तेव्हापासून आपण मेरिटचे विद्यार्थी होतात आणि परोपकारची जाणीव सुद्धा होती की आपण आपल्या मित्रांना सुद्धा पास करून घेतलं पाहिजे ही सुद्धा जाणीव होती. कदाचित तुमचे मित्र आता इथे असतील तर त्यांना हे माहीत आहे शंकर पाटील बरोबर असले की आपण नापास होणार नाही. दुसरी गोष्ट अशी मला विचारायची आहे की हनुमंत पाटील म्हणजे एक नामांकित व्यक्ती. मग पाटील असल्याचा कधी तुम्हाला फायदा झाला का किंवा तुम्ही कधी शाळेमध्ये त्याचा फायदा करून घेतला की मी पाटलाचा पोरगा आहे निश्चला चालतंय असं? तो कधी आम्हाला फायदा झाला नाही, परंतु त्याचा फायदा पूर्वी असे आता थिएटर वगैरे नसायचे. पूर्वी ज्यावेळेस इथं साकूरमध्ये तमाशा यायचा किंवा या ठिकाणी पिक्चर यायचे. पूर्वी मला एक चांगलं आठवतं की सतीचा वाण म्हणून एक फार अतिशय पिक्चर गाजलेला असायचा आणि त्यावेळेस साधारणपणे 71-72चा काळ असेल आणि त्यावेळेस असे पिक्चर आणि तमाशे मनोरंजनाचं कुठलंही साधन नव्हतं. म्हणून माझे वडील त्यावेळेस सरपंच होते आणि मग ते प्रत्येक सदस्य आणि सरपंचाला पास मिळायचे आणि मग ते पास माझ्याकडे 4-5 पास मिळायचे मला. मग मी ते 4-5 पास माझे जे काही मित्र असतील त्यांना ते द्यायचो आणि आम्ही बरोबर त्यावेळेस ते जो सिनेमा असेल किंवा तमाशा असेल त्यावेळेस तो पाहायला आम्ही सर्व मिळून जायचो. म्हणजे तिथे सुद्धा परोपकार. ठीक आहे. आपण ॲग्रीचं फील्ड का निवडलं? त्यामध्ये आपली आवड होती की घरच्याच्या निर्णयानुसार आपण तिकडे गेलात? मला शिक्षणाच्या बाबतीत घरच्यांनी कधी कोणताही निर्णय लादला नाही. मी ज्यावेळेस 10वीला होतो आणि 10वीची परीक्षा नेमकी आमची ज्ञानमातेमध्ये होती आणि ज्ञानमातेत त्यावेळेस फक्त आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानमातेमध्ये आणि अकलूजला 11वी-12वी ॲग्रिकल्चर हा कोर्स त्या ठिकाणी होता. आणि साधारणपणे मी ज्यावेळेस तिथं परीक्षेला गेलो त्यावेळेस मला एक थोडं असं वाटलं की आपण एक शेतकरी कुटुंबातले आहोत आणि आपण जर 11वी-12वीला जर ॲग्रिकल्चर विषय घेतला तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला होईल.
आणि त्यावेळेस मी साधारणपणे 10वीला असताना माझ्या मनात चांगलं एक बिंबलेलं होतं की आपण BSc ॲग्रीला जायचं, आणि म्हणून मी तो ॲग्रिकल्चरचा विषय घेतला. परंतु त्यावेळेस मला गणितसुद्धा एक चांगला माझा आवडता विषय असायचा. ज्यावेळेस आम्ही 10वीची परीक्षा द्यायला गेलो, एक तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की आम्ही 10वीचे पेपर देत असताना आम्ही अशोक पाटलांचे मामा आदरणीय होडगर साहेब यांच्या खोलीवर तिथं मी आणि अशोक पाटील तिथं पेपरला होतो, बाकीचे मित्र दुसऱ्या खोलीवर होते. आणि ज्यावेळेस आम्ही तिथं पेपर द्यायला गेलो, अशोक पाटील हे गणितामध्ये अतिशय तसे हुशार होते. इतर विषय थोडेफार त्यांना इंग्लिश असेल किंवा दुसरा विषय असेल त्याबाबत थोडं त्यांना अडचण यायची, परंतु ते निश्चितपणे मला चांगलं आठवतं की गणितामध्ये अतिशय हुशार होते. माझ्यापेक्षासुद्धा त्यांना गणितामध्ये चांगले मार्क मला अजूनही आठवतं. गणितामध्ये त्यावेळेस 150 मार्काचा पेपर होता. मला 150पैकी 100 मार्क पडले, त्यांना साधारणपणे 102 मार्क पडले. असं त्यावेळेस मी हा जो विषय निवडण्याचं कारण निश्चितपणे मला ज्यावेळेस आम्ही ज्ञानमातेत परीक्षेला गेलो त्यावेळेस तिथंच वाटलं की आपण हा 11वी-12वीसाठी ॲग्रिकल्चर हा विषय निवडला. आणि त्याचा दुसरा एक फायदा होता की ज्यावेळेस जो मुलगा शेतकरी कुटुंबातला आहे, ज्यावेळेस आपण ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतो त्यावेळेस 12% मार्क ॲग्रिकल्चर 7-12चे वाढतात. आणि ज्याला 11वी-12वीला विषय आहे ॲग्रिकल्चर त्याचे 10 मार्क वाढतात, असे 22 मार्क त्या ठिकाणी वाढतात. ज्यावेळेस मी 11वी-12वी तिथे गेलो, 12वी मी पास झालो चांगल्या मार्काने. आणि ज्यावेळेस ॲग्रिकल्चरचा फॉर्म भरायचा त्यावेळेस महाराष्ट्रात फक्त साधारणपणे 10 कॉलेज BSc ॲग्रीचे होते. आणि मग आपल्या राहुरी विद्यापीठाच्या अंडर फक्त 3 कॉलेज होते, पुणा, कोल्हापूर आणि थोडा. तर मग मी थोडीफार इतर वसंत फिरोदिया, दीपक काकाचे बंधू वसंतराव फिरोदिया हे पुणा कॉलेजला BSc ॲग्रीला होते. साधारणपणे मी 3रा विद्यार्थी आपल्या साकूरमधून BSc ॲग्रीला जाणार आहे. पहिल्यांदा सुभाष पाटील खमनर होते, नंतर वसंत काका फिरोदिया होते, आणि त्यानंतर मी 3रा विद्यार्थी. परंतु माझा नंबर हा कोल्हापूरला लागला. मग मला कोल्हापूरला जायचं कसं फार मोठा प्रश्न पडला. मग त्यावेळेस आमच्या आईचे मावस भाऊ भाऊसाहेब खमनर हे होते इथं साकूरला. त्यावेळेस आपल्या साकूरला मी 12वीला होतो त्यावेळेस दिवसातून फक्त 2 बस यायच्या, एक दुपारी साधारणपणे 12:30 वाजता आणि एक संध्याकाळची मुक्कामाची गाडी. 12:30 वाजता मी ज्यावेळेस इथून गेलो त्यावेळेस भाऊसाहेब खमनर मला घेऊन संगमनेरला गेले आणि ते म्हणे तुला इथून कोल्हापूरला एकट्याला जायचं. तर मी एक मनाची तयारी केली, जर आपण आत्ता गेलो नाही तर उद्या ॲडमिशन घ्यायचं होतं, दुसऱ्या दिवशी ॲडमिशन घ्यायचं होतं. आणि त्यावेळेस सटाणा कोल्हापूर ही संगमनेर स्टँडवर जुनं बस स्टँड होतं, तिथं 7:15ला गाडी यायची. त्या गाडीमध्ये त्यांनी मला बसून दिलं. मी कोल्हापूरचं तिकीट काढलं आणि ती गाडी मी कंडक्टरला विचारली, गाडी कोल्हापूरला किती वाजता जाणार? ते कंडक्टर मला म्हणले रात्री 3 वाजता. मग त्यावेळेस मी 3 वाजता स्टँडवर उतरलो. स्टँडवर उतरल्यानंतर जायचं कुठं मोठा प्रश्न होता. मग मी साधारणपणे 6 वाजेपर्यंत स्टँडवरच बसून राहिलो. तिथं स्टँडवर आंघोळ केली आणि तिथून मग एक रिक्षावाला पकडला. रिक्षावाल्याला पकडून कॉलेजचं नाव सांगितलं, त्यांनी मला तिथून सोडलं. परंतु मला एक शेतकरी मुलांचा एक सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो. ज्यावेळेस मी त्या कॉलेजवर गेलो त्यावेळेस नगर जिल्ह्यातले अनेक मुलं त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातून कोणता मुलगा येतो त्याची प्रत्येकजण चौकशी करायचा आणि ती चौकशी करून ते त्याला सर्व गायडन्स त्या ठिकाणी करायचे. मी तिथे गेल्यानंतर मला एक कोपरगावचा मुलगा भेटला. त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठले? मी त्याला सांगितलं मी असं संगमनेरचा आहे. आणि संगमनेरचे सुद्धा तिथं काही विद्यार्थी होते. त्या ठिकाणी मग मला त्यांनी सर्व प्रोसिजर त्या ठिकाणी करून दिली ॲडमिशनची. 15 दिवस त्यांनी मला त्यांच्या रूमवरच ठेवलं. आणि ही पद्धत तेव्हापासून आजपर्यंतसुद्धा प्रत्येक कॉलेजमध्ये हीच पद्धत आहे की ज्या त्या जिल्ह्यातले जर मुलं आले तर त्याला अतिशय चांगलं असं सहकार्य ॲग्रिकल्चर कॉलेजवर करतात. आणि त्यामुळं मला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्रास झाला नाही. उलट त्या ठिकाणी त्या मुलांनी जे सिनियर मुलं होते त्यांनी अतिशय चांगली अशी ट्रीटमेंट दिली. आणि मग मी फर्स्ट इयरला त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं. 3 वर्षाचा कार्यकाळसुद्धा माझा त्या ठिकाणी अतिशय चांगला गेला. त्यानंतर मी चांगल्या मार्काने BSc ॲग्री पास झालो. माझा नंबर पुण्याला MSc ॲग्रीसाठी लागला. 2 वर्ष मी त्या ठिकाणी MSc ॲग्री केलं. असा माझा शिक्षणाचा प्रवास
त्या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी मी आवर्जून माझ्या वडिलांचा या ठिकाणी निश्चितपणे उल्लेख करतो की ज्या वेळेस मुलगा बाहेर जात असतो त्यावेळेस त्याला पैशाची अडचण येत असते, परंतु माझ्या वडिलांनी मला पैशाची कधी कोणत्याही प्रकारची कधी अडचण येऊ दिली नाही. मी ज्यावेळेस पहिल्यांदा तिथे गेलो त्यावेळेस असं RTGS किंवा वगैरे अशी सोय नसायची. त्यावेळेस आपल्या इथे सेंट्रल बँक होती. मी त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेमध्ये माझं खातं उघडलं आणि त्या ठिकाणी मग ते बँकेतून पैसे ट्रान्सफर करून ते त्यावेळेस माझ्या खात्यावर टाकायचे. त्यामुळं मला कॉलेज जीवनात पैशाची वडिलांमुळं कधी अडचण आली नाही, परंतु मी त्या पैशाचा विनियोगसुद्धा निश्चितपणे चांगला केलेला आहे. ते सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो. तुम्ही मगाशी उल्लेख केला की आबा पाटील हे गणितामध्ये चांगले होते आणि म्हणून कदाचित आबांनी सुद्धा बेरजेचं राजकारण नेहमी केलं. त्याचबरोबर तुमचे वडील त्यांचं सुद्धा मोठं योगदान आहे. एकदा मी प्रेक्षकांना विनंती करेल की आबांच्यासाठी आणि एकदा वडिलांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे की त्यांच्यामुळं कदाचित हे व्यक्तिमत्व उभं राहू शकलेलं आहे. पाटील, आपण कॉलेज म्हटलं की मग बऱ्याच गमती जमती घडत असतात. म्हणजे आता गमती जमतीचा पूर्णपणे उल्लेख मी करत नाही, पण तुम्ही कधी अशा गमती जमतीचा हिस्सा झालात का? एक गंभीर व्यक्तिमत्व आणि कधी कट्ट्यावर बसणे किंवा कोणाची रॅगिंग घेणे किंवा तुमची कोणी रॅगिंग घेतली आहे का, किंवा असंच एखादा गमतीदार प्रसंग तुम्ही इथे सांगू शकाल का? कॉलेज म्हटल्यावर घडत असतात गमती जमती अशा बऱ्याचशा. ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये साधारणपणे आता जे आपण पेपरमध्ये वाचतो की रॅगिंग होत असतं, परंतु त्यावेळेस पूर्वीच्या काळात रॅगिंग वगैरे हा कधी काही विषय नव्हता. परंतु त्यावेळेस एक असं प्रत्येक ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये जिल्ह्यावाईज स्पिरिट असायचं. नगर जिल्हा, पुणे जिल्हा आणि धुळा जिल्हा असं हे मुलं एकत्र असायचे. त्यानंतर सातारा जिल्हा, सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा हे असे वेगवेगळे जिल्हे एकत्र यायचे, परंतु ते कधी कोणाला असा त्रास देत नव्हते. निश्चितपणे मला एक अनुभव आता सांगावा वाटतो की असंच गॅदरिंग आमच्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये होतं आणि त्यावेळेस असं ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये मुलींचं प्रमाण हे नव्हतंच. म्हणजे आम्ही साधारणपणे 192 मुलं फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं आणि पुणे कॉलेजला 210ची कपॅसिटी होती. आमच्या पूर्ण दोन्ही कॉलेजमध्ये फक्त एकच मुलगी होती आणि ती पुणे कॉलेजला होती, रोहिणी देशपांडे या नावाने. ती आता अमेरिकेमध्ये आहे. आणि मला तो प्रसंग आठवतो, ज्यावेळेस आमचं गॅदरिंग होतं त्यावेळेस तर फिशपॉंडचा एक कार्यक्रम असतो. तर त्यावेळेस तुम्ही जसं पहिला मला प्रश्न विचारला की मी जास्त बोलत नाही, तिथंसुद्धा मी कमी बोलायचो आणि ते फिशपॉंड हे माझ्या नावावर सर्वात जास्त पडले की हा एकदम असा कमी बोलणारा माणूस आहे. कमी बोलणारा माणूस कोण हे तुम्ही सांगा. ते प्रत्येकाने जे चिठ्ठ्या त्याच्यात टाकल्या होत्या ते जवळजवळ जास्त चिठ्ठ्या माझ्याच नावाने निघाल्या. त्याच्यामुळं तो एक प्रसंग मला आठवतो. इतर जे काही प्रश्न तुम्ही या संदर्भात विचारले, एक रॅगिंगचा विचारला, परंतु त्या काळात रॅगिंग वगैरे कधी नसायचं. उलट ती कॉलेजची मुलं इतकी प्रेमळ असायची. सिनियर जे मुलं होते, समजा TYचे असतील, SYचे असतील, ते उलट प्रत्येक जे ज्युनियर विद्यार्थी होते फर्स्ट इयरचे त्यांना अतिशय प्रेमानं त्या ठिकाणी सांभाळ करायची. त्यामुळं आमच्या कॉलेजला कधी रॅगिंगचा वगैरे कधी विषय आलाच नाही. आणि तुम्ही स्पोर्टमध्ये होतात? मी स्पोर्टमध्ये कुस्तीमध्ये त्यावेळेस होतो. त्यावेळेस आमच्या धुळ्याला ज्यावेळेस आमची टीम गेली त्यावेळेस मी त्या ठिकाणी जे फर्स्ट इयरची टीम होती त्यामध्ये मी रेसलिंगमध्ये फर्स्ट इयरलाच माझा त्या ठिकाणी विजय झाला होता. बरे. आणि त्या कुस्तीचा जो तुमचा नाद आहे त्याचा तुम्हाला नंतर कधी उपयोग झाला का? कुस्तीचा उपयोग मला नंतर कधी झाला नाही. फक्त ते जे मला सर्टिफिकेट मिळालं होतं त्या सर्टिफिकेटचा उपयोग मला MS ॲग्रीचं जे ॲडमिशन घ्यायचं त्याच्यासाठीच मला त्याचा फक्त उपयोग झाला. म्हणजे इतर वेळी मी कुस्तीचे त्याचा डाव वगैरे वापरण्याची गरज आली नाही. त्याचा कधी चुकून उपयोग केला नाही. ठीक आहे. तुम्हाला पोहण्याची फार आवड होती असं मी ऐकलेलं आहे. म्हणजे जेव्हा इथे सगळे तलाव वगैरे झालेले आहेत, मी अशी सहज माहिती घेताना तुमच्याबद्दल सगळ्यांनी सांगितलं
की तुम्ही पोहायला फार जायचं, तर त्याबद्दल काय सांगा? आम्ही ज्यावेळेस मला पोहायला 4थीपासून पोहायला शिकलेलो आहे मी. इथं काही ज्या विहिरी होत्या त्यामध्ये कैलासवासी अशोक पाटील खेमनार यांची एक विहीर होती. त्या ठिकाणी आम्ही सर्व मित्र ज्यावेळेस इथं 4थीला शाळेत होतो, 7वीपर्यंत शाळेत होतो, त्यावेळेस आम्ही त्यांच्या विहिरीत पोहायला जायचो. त्यानंतर जो हिरेवाडीचा एक पाझर तलाव आहे, त्या पाझर तलावामध्ये सुद्धा आम्ही बरेच मित्र त्या ठिकाणी पोहायला जायचो. पोहायचं कुणी आम्हाला शिकवलं नाही. आम्ही स्वतःचे जो धोपेश्वरचा ओढा आहे त्या ठिकाणी काही डोह असायचे, त्या डोहामध्ये आम्ही ते पोहायचं सर्व मित्र शिकलेलो आहे. पुढचा प्रश्न आहे असा आहे की MSc ॲग्री झाल्यानंतर साधारणतः मुलं पुढं प्रशासकीय सेवेकडे वळत असतात, म्हणजे UPSC MPSC. आता तुमचा साधारणतः आलेख पाहता असं वाटतं की तुम्ही तिकडे गेला असतात तरी तेवढेच सक्सेस झाला असतात, म्हणजे तुम्ही कलेक्टर किंवा आयुक्त पदापर्यंत नक्की आत्तापर्यंत पोहोचला असता. मग आपण व्यवसायाकडे कसे वळाला? मला वाटलं नाही की आपण ॲग्रीची मुलं जास्तीत जास्त तिकडे जायची, MPSC UPSC त्यावेळी करायची. याबद्दल निश्चितपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की माझ्या वडिलांची सुद्धा मी ज्यावेळेस BSc ॲग्रीला होतो आणि त्यावेळेस MPSCच्या जाहिराती या सकाळ पेपरमध्ये यायच्या आणि माझे स्वतः वडील ते कात्रणं कापून मला रस्त्याने कोल्हापूरला पाठवायचे. परंतु त्यावेळेस मला कॉलेज BSc ॲग्रीपर्यंत असं वाटायचं की आपण या परीक्षा द्याव्यात. परंतु नंतर माझं BSc ॲग्रीनंतर मी ज्यावेळेस MScला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस मला असं वाटायला लागलं की आपण आपला काहीतरी व्यवसाय करावा. म्हणून मी त्या ठिकाणी न जाता माझे अनेक मित्र आता आयुक्त पदावर आहेत, काही जिल्हाधिकारी पदावर आहेत, काही ॲडिशनल कलेक्टर म्हणून आहेत. आता आपल्या नगरलाच माझे एक मित्र रवींद्र जगताप म्हणून ते ॲडिशनल कलेक्टर होते. आता एक ओमप्रकाश देशमुख म्हणून ते जिल्हाधिकारी आहेत. असे अनेक मित्र माझे कोल्हापूरचे असतील, संगमनेरचे काही मित्र आहेत, ते अनेक उच्च पदावर आहेत. परंतु मला नंतर मी ज्यावेळेस MScला आलो त्यावेळेस मला असं वाटलं की आपण या व्यवसायात काहीतरी पदार्पण करावं, अशी माझी नंतर BSc ॲग्रीनंतर इच्छा झाली. मलासुद्धा असं अगोदर BSc ॲग्रीला असताना वाटायचं. ज्यावेळेस आम्ही राहुरीला यायचो त्यावेळेस तिथं असंख्य विद्यार्थी ते MPSC UPSCचा अभ्यास करायचे. तोपर्यंत मला त्याच्याबद्दल जरा चांगलं असं अट्रॅक्शन होतं. परंतु मी ज्यावेळेस पुण्याला आलो त्यावेळेस असं नंतर पुन्हा माझ्यात चेंज झाला. मला असं वाटायला लागलं की आपण काहीतरी व्यवसाय आपल्या गावाकडे सुरू करावा आणि त्यामधून लोकांशी सुद्धा संपर्क येऊ शकतो. म्हणून मी कृषी सेवा केंद्राची निवड केली. व्हेरी गुड. आपण राहुरी कृषी विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत होता. झालं का? नंतर नोकरी सोडून तुम्ही राजकारणात आला. हा तुमचा स्वतःचा निर्णय होता की तुमच्या बॅकग्राऊंडचा, म्हणजे तुमच्या वडिलांचा निर्णय होता? आणि त्यावेळी राजकारणात उतरणं हे तुमच्यासाठी सोपं होतं का? नसेल तर कोणते आव्हान होते? ज्यावेळेस मी राहुरी कृषी विद्यापीठात मी MSc ॲग्रीला असतानाच मला राहुरी कृषी विद्यापीठाचा कॉल आला आणि मी त्या ठिकाणी जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर या ठिकाणी एक मला अभिमानानं मी एक जे नाव घेतो ते निश्चितपणे सर्वांना असं आदर्श आहे. आदरणीय कैलासवासी बापूराय सागर, आपल्या संस्थेचे जे सचिव आहेत भाऊसाहेब सागर यांचे वडील. मी ज्यावेळेस घरी शनिवारी रविवारी यायचो आणि माझी त्यांची नेहमी भेट व्हायची, तर त्यावेळेस ते मला त्यांचं बोलणं असं थोडं हे असायचं, काय भाऊ तुझ्या घरी एवढी जमीन आहे, कशाला नोकरी करतो, तुझ्याकडे इथं दुकान टाक. आणि त्या माणसाबद्दल मला इतका अभिमान आहे की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्या माणसाचं कधी नाव विसरू शकत नाही. आणि त्यावेळेस आमची परिस्थिती काही एवढी फार चांगली नव्हती. ज्यावेळेस मी नोकरी करत असतानाच माझं लग्न झालं. साधारणपणे 90 साली 11 मे 1990 साली माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतरसुद्धा मी 2-1.5 वर्ष नोकरी केली. परंतु मी ज्या वेळेस इकडे यायचो त्यावेळेस मला आदरणीय बापूराय सागर हे नेहमी सांगायचे की तू एखादं इथं कृषी सेवा केंद्र टाक, निश्चितपणे या परिसरात ते चांगलं चालेल आणि तुझ्याकडे जर पैसे नसले तर मी तुला मदत करतो. मी निश्चितपणे अभिमानाने या ठिकाणी सांगतो की आदरणीय बापूराय सागर यांनी मला त्यावेळेस 1992 साली 50,000 रुपये उसने दिले आणि 50,000 रुपये उसने दिल्यानंतर त्या ज्या पूर्वी त्या 2 खोल्या पत्र्याच्या होत्या, अजूनही त्या ठिकाणी ते गोडाऊन आहे, त्या गोडाऊनच्या खोल्या माझ्या वडिलांनी
बांधून दिल्या. बापूराय सागर यांनी 50,000 रुपये दिले. माझे मामा आहेत त्यांनी मला प्रत्येकाने मदत केली. दादाभाऊ खेमनर आणि माझे जे असंख्य या ठिकाणी मित्रपरिवार आहे या प्रत्येकाने मला मदत केली. त्यामध्ये नावं घेण्यासारखे खूप आहेत. निश्चितपणे त्यांनी मदत केली. त्यानंतर मला जे लग्नात आमच्या सासऱ्यांनी किंवा आम्ही काही जे मिसेसला माझ्या दागिने केले ते दागिने मग मी एक आमचे मित्र अशोक शेलार यांना घेऊन संगमनेरला गेलो. ते दागिने आम्ही तिथं बँकेत गहाण ठेवले. त्याच्यावर कर्ज काढलं आणि ते कर्ज काही आणि मित्रांनी काही दिलेले आणि आदरणीय बापूराव सागर यांनी दिलेले पैसे साधारणपणे असे 2-2.5 लाख रुपये जमा झाले आणि त्या पैशामधून मी हा कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय सुरू केला. यामधून मी निश्चितपणे जे तरुण मुलं आहेत त्यांना याच्यातून एक संदेश देऊ इच्छितो की आपण जर आपला कुठलाही व्यवसाय आहे हा जर चिकाटीने केला तर निश्चितपणे त्याच्यात यश असतं. हा व्यवसाय काय लगेच मोठा होत नाही. थोडा थोडा करून तो निश्चितपणे त्याचा वटवृक्ष हा निश्चितपणे मोठा होऊ शकतो. तेव्हा या ठिकाणी असंख्य विद्यार्थी आहेत त्यांना या प्रसंगी मी सांगतो की आपण नोकरी किंवा काय दुसरं असेल याच्यापेक्षा नोकरी करणं ठीक आहे, योग्य आहे. परंतु आपण जर आपला कुठलाही छोटासा व्यवसाय जर केला तर निश्चितपणे आपल्या कुटुंबाला आपण त्याच्यातून चांगलं असं योगदान देऊ शकतो. असं हे माझं 1992 पासून आजपर्यंत हे कृषी सेवा केंद्र सर्व शेतकरी बांधवांच्या सहकार्यानं व्यवस्थित असं चालू आहे. तुमच्या सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक जडणघडणीमध्ये कोणाचा मोलाचा वाटा आहे आणि जर त्याचे नंबर द्यायचे झाले तर तुम्ही कशा पद्धतीने द्याल? म्हणजे 1 नंबरला ही व्यक्ती असेल, 2ला ही असेल, 3ला, अशा पद्धतीने. मी ज्यावेळेस 1992 साली मला तो दिवस पण आठवतो, 14 जून 1992 त्यावेळेस मी कृषी सेवा केंद्र या ठिकाणी सुरू केलं आणि त्याच्यानंतर साधारणपणे 5-6 महिन्यानंतर माझी कैलासवासी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्याबरोबर काही कामानिमित्त त्या ठिकाणी ओळख झाली आणि तेव्हापासून मी एक विचार केला की हा माणूस शेतकऱ्यांसाठी अतिशय फार झटणारा माणूस आहे आणि निश्चितपणे आपण त्यांचं जे काही आदर्श असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडं आपण जर वेळोवेळी गेलो तर निश्चितपणे त्यांचा त्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या त्या कामाचा आपल्या गावाला फायदा होऊ शकतो. त्यानंतर साधारणपणे 1992 ऑक्टोबर 1992 साकूर ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्या गावचं वातावरण जसं आज आहे त्यावेळेस 1992 साली तसं वातावरण नव्हतं. त्यावेळेस वातावरण हे अतिशय अटीतटीचं वातावरण हे होतं. मला एक चांगला प्रसंग आठवतो. मी ज्यावेळेस राहुरी कृषी विद्यापीठामध्ये सर्व्हिसला होतो, 89 साल होतं आणि त्यावेळेस आपल्या इथं डेअरीची जी आत्ताची वीरभद्र दूध व्यावसायिक संस्था आहे त्या संस्थेची निवडणूक झाली. ती निवडणूक अशी अटीतटीची झाली आणि तेव्हापासून मला थोडंफार गावाबद्दल अट्रॅक्शन वाढायला सुरुवात झाली आणि मग थोडंफार मी त्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला. त्यावेळेस कैलासवासी अशोक पाटील खेमनर हे त्या निवडणुकीमध्ये उभे होते. त्यांना उभं राहायचं नव्हतं परंतु त्यांचा तो स्वभाव चंचल असल्यामुळं त्यांनी एक अर्ज भरून ठेवायचा म्हणून भरून ठेवला. ते काय त्या 11 लोक निवडून द्यायचे होते त्याच्यामध्ये ते उमेदवार म्हणून नव्हते. परंतु या ठिकाणी आमचा एक पॅनलचा अर्ज एक जणांनी काढून घेतल्यामुळं नाईलाजास्तव त्यांचा अर्ज ठेवावा लागला आणि मला राजकारणाची जी थोडीफार आवड सुरू झाली 1989 पासून, तर मग थोडं पुढं गेल्यानंतर ती आवड त्या ठिकाणी राजकारणाची चालू झाली आणि या ठिकाणी तुम्ही जे काही प्रश्न विचारले की तुमचे राजकारणातील दीपस्तंभ कोण, तर या ठिकाणी मी जे काही ठराविक नावं सांगतो, आदरणीय कैलासवासी भाऊसाहेब थोरात असतील, आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात असतील, आपल्या गावातील आदरणीय बाजीराव पाटील खेमनर असतील, आदरणीय हनुमंत पाटील खेमनर असतील, या ठिकाणी कैलासवासी सीताराम शेठ पेंडभाजे, भाऊशेठ शेलार, आदरणीय बापूराय सागर, असे असंख्य नावं आहे की यामध्ये मी 1, 2, 3 क्रमांक असे देऊ शकत नाही. असे असंख्य जुने जे लोक होते त्यांनी या आपल्या गावच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोठा सहवास आहे. शंकराच्या उद्घाटनाला शंकर हे उद्गार कोणी आणि केव्हा काढले आठवत आहे का?
माझं जे कृषी सेवा केंद्राचं उद्घाटन झालं त्यावेळेस आदरणीय बाजीराव पाटलांचे व्याही शंकरराव मार्कंडे हे अचानक त्यावेळेस साकूरला आले होते आणि उद्घाटनाला आणायचं कोण म्हणून ते त्यांचं लेथ या ठिकाणी बाजीराव पाटलांचं लेथ मशीन होतं त्या ठिकाणी ते बसले होते आणि बाजीराव पाटलांच्या हस्तेच ते उद्घाटन करणार होतं. परंतु कोणीतरी नवीन पाहुणे आले म्हणून आदरणीय शंकरराव मार्कंडे साहेब हे त्यांनी त्यावेळेस दुकानचं उद्घाटन केलं आणि त्यावेळेस माझंही नाव ते असल्यामुळं त्यावेळेस बाजीराव पाटलांनी त्यांच्या भाषणामध्ये हे वाक्य त्यावेळेस बोलले होते. धन्यवाद. टाळ्या वाजवायच्या आहेत त्यासाठी आठवत आहे. माणसाच्या आयुष्यात साहेब काही महत्त्वाचे क्षण असतात. त्यातील एक क्षण म्हणजे लग्न. मी अशीच माहिती घेत असताना तुम्ही कांदा पोह्यांसाठी जाताना काही किस्सा घडला आहे. त्यावेळी सोबत कोण होते आणि या कांदा पोह्यांसाठी जायचे हे कसे ठरले की त्या पर्टिक्युलर प्लेसवर जायचं हे कसं ठरलं? कांदा पोह्यांसाठी म्हणजे आम्ही तरुण मंडळी आता मुलगी पाहायला जायचं असलं की त्याला कांदा पोहायला चाललो असं म्हणतो. तर तुम्ही असं जाताना काही किस्सा घडला आहे का? ज्यावेळेस आम्ही मुलगी बघायला गेलो थोडी तर 1 मिनिटात मी अगोदरची पार्श्वभूमी सांगतो. ज्यावेळेस माझं लग्न करायचं विचार सुरू झाला आहे आणि पहिल्यांदा आम्ही एक मुलगी बघायला गेलो. ती मुलगी बघायला अशोक पाटीलसुद्धा माझ्याबरोबर होते, आदरणीय बाजीराव पाटील खेमनर. असं पहिल्यापासून त्यांचं आणि आमच्या घराचं एकदम सख्य असल्यामुळं आणि आमचे जवळचे नातेसंबंध असल्यामुळं कुठलाही कार्यक्रम जर असला तर आम्ही बरोबर असायचो. आम्ही पहिली मुलगी बघायला कोपरगावला गेलो. लावाटे म्हणून त्यांचं आडनाव होतं. परंतु ती मुलगी काय आम्हाला पसंत झाली नाही आणि त्यावेळेस म्हणजे मी कॉलेजला असतानाच MS ॲग्रीला असताना अशोक पाटलांच्या मनामध्ये इच्छा होती की त्यांची जी मेवणी आहे आणि माझी आत्ताची जी पत्नी सौ नंदा खेमनर यांचं जर लग्न जमलं तर निश्चितपणे सगळ्यांनाच त्याचं चांगलं असं होईल म्हणून ते पहिल्यापासून त्या प्रयत्नात निश्चितपणे होते. आणि मी ज्यावेळेस MS ॲग्रीला असताना माझे सासरे होणारे सासरे त्यावेळेस त्यांच्या मुलाचा तिथं ॲक्सिडेंट झाला होता म्हणून ते तिथं आले होते आणि त्यावेळेस त्यांनी मला एका चहा घेताना आम्ही बरोबर तिथं गेलो आणि मग त्यावेळेस तिथं आमची पहिली भेट झाली. आणि नंतर ज्यावेळेस आम्ही मुलगी बघायला जायचं त्यावेळेस घरीसुद्धा कोणाला सांगितलं नव्हतं. मग त्यावेळेस अशोक शेठ शेला, अशोक पाटील खेमनर आणि मी आमचे मामा हजारे सर यांची बुलेट गाडी होती. ती बुलेट गाडी घेतली आणि आम्ही मुलगी पाहायला गेलो. असा तो प्रसंग आहे. त्याच्यानंतर मग घरी सांगितलं की मुलगी पसंत आहे. मग ते आपले नेहमीचे जे सोपस्कार असतात त्याप्रमाणे मग ते काही पूर्ण झाले. परंतु तुम्ही जाताना कुठे पडला वगैरे होतात का? कुठे चिखलात गाडीवरून जाताना असं काही प्रसंग आहे का? तुम्ही कपडे वगैरे धुतले कुठे डोहावर जाऊन आणि नंतर मुलगी पाहायला गेलात त्याच कपड्यांबरोबर? ज्यावेळेस आम्ही बुलेट गाडीवर चाललो होतो त्यावेळेस इथं कवठ्याचं आता जो कवठे मलकापूर हे गाव आहे त्यावेळेस तिथं ती गाडी स्लिप झाली आणि तिथं पडलो आम्ही. आणि मग तिथून पुढं ते आम्ही सगळे कपडे वगैरे साफ केले आणि मग मुलगी बघायला पुढे गेलो. तेव्हा लागलेला तो शेवटचा डाग आहे कपड्यांवर तोच त्यांनी धुतलेला आहे. नंतरच्या आयुष्यात कधी नंदाताईंनी त्यांच्या कपड्यांना डाग लागू दिला नाही. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत त्यांच्यासाठी. आता मी कौटुंबिक प्रश्न विचारतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सार्वजनिक जीवनाबरोबर कौटुंबिक जीवन सुद्धा महत्वाचं असतं असं तुम्हाला वाटत नाही का? तुमच्याबद्दल काही कंप्लेंट आहे म्हणजे की तुम्ही कुटुंबाला जास्त वेळ दिला नाही? हे तुमचं म्हणणं अगदी 100% खरं आहे. ज्यावेळेस आमचं 90 साली लग्न झालं. 90 साली लग्न झाल्यानंतर साधारणपणे 2 वर्ष मी राहुरीला असायचो. 5 दिवस तिथं नोकरीनिमित्त राहायचो, 2 दिवस परत इथं यायचो. त्यानंतर असे 2 वर्ष गेले. त्यानंतर माझं कृषी सेवा केंद्र सुरू झाल्यानंतर आणि त्याच पिरियडमध्ये राजकारणाची सुद्धा सुरुवात झाली आणि मग लोकांचे कामं
जास्तीत जास्त कामं करण्याचा कैलासवासी अशोक पाटील खेमनार असेल, मी असेल, आमचे जे सहकार्य होते त्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही लोकांच्या कामामध्ये जास्त वेळ गेल्यामुळं घरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे निश्चितपणे वेळ कमी गेला हे मला सुद्धा मान्य आहे. नाही नाही, हे माझं म्हणणं नाही आहे, त्यांचं म्हणणं आहे. या व्यासपीठावरून त्यांना सॉरी सांगाल की काय सांगाल तुम्ही? निश्चितपणे ज्यांच्यासाठी मी कमी वेळ दिला त्यांची मी सर्वांची, मग माझी पत्नी असेल, इतर नातेवाईक असतील, त्यांची सर्वांची मी क्षमा मागतो. त्यांचं असंही म्हणणं आहे की तुम्ही कधी बाहेर फिरायला नेलं नाही. बाहेर फिरायला आम्ही ज्यावेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेस आम्ही साधारणपणे साऊथ इंडियाला सुरुवातीला 12-13 दिवस, लग्न झाल्यानंतर 1 महिन्यानंतर गेलो होतो. त्यानंतर परत कधी जाण्याचा योग आला नाही. परंतु आता एक 3-4 वर्षापासून मी 1 डिसेंबरला, मग त्यामध्ये माझी मिसेस असेल आणि आमच्या ज्या मुली आहेत अश्विनी आणि ईश्वरी, यांना घेऊन आम्ही 1 तारखेला कोणाला ना कोणाला तरी पण कोल्हापूरला आम्ही जात असतो. मागच्या वेळेस इंद्रजित त्याची मिसेस असेल असं आम्ही गेलो होतो. धन्यवाद. दुसरी एक कंप्लेंट अशी आहे की मुलांच्या बरोबर तुम्ही कधी जास्त संवाद ठेवला, म्हणजे जसे तुम्ही बाहेर आहात तसेच घरामध्ये आहात, तर काय हरकत आहे त्यांच्याशी संवाद ठेवायला? का ठेवत नाहीत आपण संवाद? निश्चितपणे ज्यावेळेस माझा मोठा मुलगा अनमोल असेल, तो ज्यावेळेस साधारणपणे 3.5 वर्षाचा होता, 3.5 वर्षाचा असतानाच आम्ही त्याला अमृतवाणी मॉडेल स्कूलमध्ये KGला टाकलं. आणि त्यामुळं दुसरा हर्षल होता, त्यालासुद्धा आम्ही तिथंच, नंतर साधारणपणे तो 5 वर्षाचा असताना त्याला तिथं टाकलं. त्यामुळं जास्त असे अटॅचमेंट, कारण ते फक्त इथं यायचे सुट्टीलाच, आणि सुट्टीला आले तरी बाकीच्या राजकारण असेल, व्यवसाय असेल, यामुळं मुलांकडं निश्चितपणे लक्ष कमी राहिलं. तुम्ही जो प्रश्न विचारला तो अगदी खरा आहे. त्याबद्दल मुलांना काही सांगाल? मुलंसुद्धा माझे निश्चितपणे चांगले आहेत, कारण त्यांनी असं मनामध्ये आपल्या वडिलांबद्दल कधी राग धरला नाही की आपले वडील आपल्याला जास्त विचारपूस करीत नाही. पहा, त्यांच्या मुलांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहे. आपले वडील फार बिझी असतात हे समजून त्यांनी लहानपणापासून कधी त्याची तक्रार केलेली नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. आणि तुमची दोनही मुलं अतिशय हुशार आहेत, हे आम्हीच नाही तर सगळे गावातील लोक आणि परिसरातील लोकसुद्धा सांगतात. तुमच्याकडून मुलींना मुलांच्यापेक्षा झुकतं माप आहे, त्यांच्याशी संवाद जास्त आहे का? निश्चितपणे हे अगदी खरं आहे की या ज्या 2 मुली आहेत, मला जरी मुली नसल्या तरी अश्विनी आणि ईश्वरी या नेहमी लहानपणापासून आमच्या घरी राहायला असायचे. त्यामुळं त्यांच्याबद्दल जो जिव्हाळा आहे तो निश्चितपणे माझी जी मुलं आहेत त्यांच्यापेक्षा निश्चितपणे त्या मुलींकडं माझं प्रेम आजही आहे आणि शेवटपर्यंत निश्चितपणे जास्त राहणार. दुसरा प्रश्न असा आहे की जेवण जसं असेल तसं खायचं, मग त्याची तक्रार करायची नाही आणि त्याचं कौतुकही करायचं नाही. त्याबद्दल संभ्रम निर्माण होतो की तुम्हाला आवडलंय की आवडलं नाही, नेमकं काय आहे, असं का? काय आहे, काय हरकत आहे 2 शब्द की आज जेवण चांगलं झालं आहे किंवा आज आवडलं नाही असं म्हणायला काय हरकत आहे? तुम्ही जो पहिलाच प्रश्न मला केला होता की तुम्ही कमी बोलता, म्हणून जेवण जरी चांगलं असलं किंवा वाईट असलं तरी काही न बोलता, वाईट जेवणाचा कधी प्रश्न आत्तापर्यंत साधारणपणे 1990 सालापासून आजपर्यंत चुकीच्या जेवणाचा कधी प्रश्न आलाच नाही. त्याच्यामुळं नाव ठेवण्याचा कधी विषय हा कधी आलाच नाही. त्याच्यामुळं नाव ठेवावं असा कधी प्रसंग आला नाही. म्हणजे कौतुक आहे. तर तब्येतीची जास्त काळजी घेत नाही. कुठलाही, मी आता या ठिकाणी जे प्रत्येक राजकारणातले लोक असतात ते कधी लोकांच्या कामामुळं काही वेळा वेगवेगळा कार्यक्रम असेल, मीटिंग असेल, या ठिकाणी जावं लागतं. त्यामुळं जेवणाची निश्चितपणे वेळ जर चुकली तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. तेव्हा या निमित्तानं मी सर्वांना एक आव्हान करतो की पहिली आपण आपल्या तब्येतीची निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे आणि लोकांचं कामसुद्धा आपण केलंच पाहिजे. हे सुद्धा निश्चितपणे खरं आहे.
परंतु आपण आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी निश्चितपणे घेतली पाहिजे. पण त्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे हे नाही. ते अगदी बरोबर आहे. आपण मुलांच्या करिअरबद्दल आग्रही नाही, म्हणजे त्यांनी काय करावं, त्यांनी कोणतं फील्ड निवडावं, की डिसिजन त्यांनी घ्यायचे आहे. असं का म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की अमुक तो अमुक कर, तमुक तमुक कर, असं वाटत नाही? मी हा कृषी सेवा केंद्राचा विषय सुरू केला आणि निश्चितपणे मला असं माझ्या मनातून वाटायचं की अनमोलने हा व्यवसाय पुढं सांभाळावा आणि त्याला एखादा दुसरा व्यवसाय त्या ठिकाणी त्याच्या जोडीला सुरू करून द्यावा, असं माझ्या मनात इच्छा आहे. आपण व्यक्त होत नाहीत, जे घरातल्यांचंच मत आहे, आणि आपले मत व्यक्त करत नाहीत कधी, असं का? घरात मत व्यक्त करण्याचा कधी जास्त वेळ पण येत नाही, त्यामुळं मत व्यक्त करण्याचा काही जास्त विषय नसतो. धन्यवाद. आता राजकीय प्रश्नांकडे आपण वळूया. आपण जेव्हा राजकारणात आलात तेव्हा ते आपल्यासाठी सोपे होतं का? त्यावेळेस ते निश्चितच अतिशय अवघड होतं. कारण मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो, 1992 सालची जी निवडणूक झाली ती अतिशय अटीतटीची झाली आणि त्यामध्ये आमच्या पॅनलचे 8 लोक, विरोधी पॅनलचे 7 लोक निवडून आले आणि त्यावेळेस ती पहिलीच माझ्या आयुष्यातली अतिशय अटीतटीची निवडणूक झाली आणि त्यानंतरच्या ज्या 4 निवडणुका झाल्या त्या अतिशय व्यवस्थित झाल्या आणि त्या निवडणुकीपासून लोकांचा आणि माझासुद्धा डायलॉग हा अतिशय चांगला झाल्यामुळं इथून पुढं लोकांनी मला अतिशय चांगलं असं सहकार्य केलं. निश्चितपणे मला एक अभिमान आहे की आपल्या गावचे लोक, ग्रामस्थ हे अतिशय चांगले आहेत, याचा निश्चितपणे मला या ठिकाणी अभिमान आहे. आपण ग्रामपंचायत सदस्यांना कधी फिरायला नेलं होतं? त्याचे काही किस्से आहेत का? ग्रामपंचायत सदस्यांना आमचं मागच्या बोर्ड मिटिंगमध्ये एकदा ठरलं होतं की जायचं, परंतु असंच काही कारणास्तव तो पेंडिंग राहिलं. तर या बॉडीला निश्चितपणे कुठंतरी आमचा विचार चालू आहे की जी गावं चांगली गावं आहेत त्या गावाला नेऊन सर्व एकदा जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना नेऊन ते गावं दाखवायचे. नाही, माझं याबद्दल प्रश्न आहे, तुमच्या पहिल्या निवडणुकीच्या संदर्भात प्रश्न. तुम्ही त्यावेळी ग्रामपंचायत सदस्यांना फिरायला नेलं होतं का? आणि त्यावेळी तिकडे म्हणजे अशी लोक पहिल्यांदाच तुम्ही फिरायला नेली होती आणि त्यांना सांभाळणं हे कसं होतं तिकडे? ज्यावेळेस आमचे 8 सदस्य निवडून आले त्यावेळेस साधारणपणे मी 1 महिना त्या सर्व सदस्यांना घेऊन साऊथ इंडियामध्ये गेलो होतो आणि निश्चितपणे तुम्ही जे विचारलं ते अतिशय जिकरीचं काम होतं, परंतु त्याबरोबर माझ्याबरोबर सुभाष शेठ तिरवाडी, कैलासवासी सुनील कर्डिले हे असल्यामुळं माझा त्रास त्यांनी कमी करून ते स्वतःच त्या सदस्यांना सांभाळायचं काम त्यांनी त्यावेळेस निश्चितपणे ते केलेलं होतं. आजच्या राजकारणातून मूल्य हरवली आहेत असं तुमचं निरीक्षण काय? निश्चितपणे तुम्ही जे म्हणताय त्या काही गोष्टी खऱ्या आहेत, परंतु ज्याला चांगलं काम करायचं आहे, ज्याला चांगलं काम करायचं आहे असं कुठलंही नाही की मूल्य हरवले हे अगदी चुकीचं आहे. आपण जर भाऊसाहेब थोरातांचा विचार केला तर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं, आदरणीय बाळासाहेब थोरातांनी चांगलं काम केलं. त्यामुळं राजकारण जरी आपण विचार केला तर ते चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. धन्यवाद. आपल्याकडे राजकारणामध्ये काही जोड्या आहेत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की जसे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, बाळासाहेब थोरात, नरेंद्र मोदी, अमित शहा, तसेच स्वर्गीय अशोकराव पाटील आणि शंकर पाटील असं सर्वांना वाटतं. आज आबांसहित राजकारण आणि आबांशिवाय राजकारण याबद्दल काय सांगा? मी साधारणपणे 25 वर्ष कैलासवासी अशोक पाटील ठेमनर यांच्याबरोबर राजकारण केलं. त्यांनी 25 वर्षामध्ये निश्चितपणे मला चांगलं असं सहकार्य केलेलं आहे. मी सुद्धा त्यांना ज्या ज्या वेळेस काही अडचणी येतील आम्ही दोघांनी एकमेकाला समजून राजकारण केलं. काही प्रसंग कटू पण आले आमच्यामध्ये, त्यावेळेस पण निश्चितपणे आमचे जे मित्र आहेत त्यांनी आम्हाला दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला, आम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं आणि पुन्हा एकदा परत ते राजकारण यामध्ये या ग्रामस्थांचा सुद्धा अतिशय मोठा वाटा आहे की त्यांनी ज्या वेळेस माझी काही चूक असेल किंवा फिक्स लावलं होतं, मग बसलो ते टाइमपास. वेळोवेळी समजून सांगायचे दोघांनाही आणि पुन्हा एकदा जी काही वेळेस रुळावरून गाडी घसरायची ती गाडी रुळावर आणण्याचं काम
जे आमचे काही मित्र आहेत, काही जुने पुढारी आहेत, त्यांनी निश्चितपणे ते काम केलेलं आहे. आणि मला या प्रसंगी या सर्व ग्रामस्थ असतील, मित्र असतील, त्यांचा अतिशय मोठा अभिमान आहे की त्यांनी हे काम आमच्यामध्ये तूट पडण्याचं काम हे कधीच केलं नाही. लोकांनी आम्हाला जोडण्याचं काम हे निश्चितपणे केलेलं आहे. म्हणून माझ्या मित्रांचा आणि जे वडीलधारी मंडळी आहे त्यांचा निश्चितपणे या ठिकाणी मला मोठा अभिमान आहे. आपण शिवायराज. निश्चितपणे आज जर अशोक पाटील खेमणार असते तर मला आता मी जास्त ते प्रगट करू शकत नाही किंवा व्यक्त करू शकत नाही. पण निश्चितपणे मलाच नाही तर संपूर्ण गाव असेल, परिसर असेल, तालुका असेल, पूर्ण तालुक्याला निश्चितपणे अशोक पाटलांची हळहळ निश्चितपणे आहे. काही स्वभावात त्यांच्या गुन्हा असतील, परंतु जे काही प्रत्येक व्यक्तीमध्ये फायदे आणि तोटे असतात, परंतु थोडेफार जर तोटे सोडले तर निश्चितपणे त्यांचे फायदे हे जास्त होते. जर तुम्ही आजच्याच कार्यक्रमाचा जर विचार केला असता तर यामध्ये जसं आता मला आठवण आली लगेच, इंद्रजित जसा स्टेजवर आला आणि माईकमध्ये धरून सांगायला लागला की लोकांनी शांतता राखावी, तुम्ही इथं बसा. निश्चितपणे या ठिकाणी जर अशोक पाटील असते तर माझ्या माहितीप्रमाणे असे गडबड गोंधळ करण्याचा कोणाचाही विषय नव्हता. निश्चितपणे असे त्यांचे काही जे चांगले गुण होते ते गुण निश्चितपणे शेवटपर्यंत लक्षात राहण्यासारखे आहे. जशा राजकारणात त्या जोड्या लोकप्रिय आहेत, तशाच काही चुलत्या पुतण्यांच्या जोड्या सुद्धा लोकप्रिय आहेत. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, शरद पवार असतील, अजित पवार असतील, गोपीनाथ मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, किंवा अजित पवार असतील, रोहित पवार असतील, तर शंकरराव पाटील खेमनर आणि इंद्रजित पाटील खेमनर यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? निश्चितपणे मी तुम्हाला फक्त एकच वाक्यात सांगतो की बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची जी जोडी होती या सर्वच जोड्या निश्चितपणे चांगल्या होत्या. परंतु राजकारणामध्ये प्रत्येकाचे तुम्ही आजही पेपरमध्ये बघता कलह निर्माण होतात. परंतु या प्रसंगी मी सांगतो की इंद्रजित खेमनर आणि माझ्यामध्ये कधीही ही जी तुम्ही नावं सांगितलीत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कलह होणार नाही. आणि निश्चितपणे मी त्याला कधीही कैलासवासी अशोक पाटील खेमनर यांची राजकारणाच्या बाबतीत शक्यतो कधी त्यांची आठवण येऊन देणार नाही. निश्चितपणे माझी भूमिका ही इंद्रजित खेमनरसाठी निश्चित चांगली राहील. तेव्हा तुम्ही ज्या काही अशा जोड्या सांगितल्या त्याच्यात काही कलहाच्या जोड्या आहेत, परंतु निश्चित आमच्यात कधी वादविवाद कलह कधी होणार नाही. टाळ्या वाजवायच्या या प्रश्नासाठी. भविष्यातलं राजकारणच त्यांनी इथे बोलून दाखवलेलं आहे. यानंतर प्रश्न असा आहे की लोक गमतीनं म्हणतात गावाचा चेहरा मोहरा बदललाय, गाव पूर्ण बदललंय, पण शंकर पाटील मात्र बदललेले नाही. तोच पांढरा शर्ट, तोच रेनॉल्डचा पेन, तीच एक पट्ट्याची चप्पल, एकंदरीत म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचार. सर, तुम्हाला असं कधी झगमगाटात राहावं असं वाटत नाही का? पुढाऱ्यात का खादीचा शर्ट घालावा मस्त, किंवा बाहेर जावं, एक छाप करावी, असं वाटत नाही का? मला हे असं कधी वाटत नाही. साधारणपणे मी 9-10 देशामध्ये परदेशात ज्यावेळेस फिरायला गेलो आणि माझ्याबरोबरचे जे मित्र असायचे त्यावेळेस ते मला अतिशय आग्रही असायचे की टी शर्ट घ्या, वेगळी पॅन्ट घ्या, वेगळं हे करा. परंतु मी बाहेरसुद्धा माझे हेच 5-6 ड्रेस, हीच चप्पल, फक्त मी एकच बदल केला बाहेर जाताना की मी एक बूट घेतले होते आणि बाहेर तेवढे बूट घालायचो, तोच पेन. याच्यामध्ये बदल करण्याची कुठलीही गरज नाही. माणसाच्या मनात जर चांगलं काम करण्याची इच्छा असेल आणि उगं तुम्ही झगमगाट करायचा, माझ्या माहितीप्रमाणे त्याचा काही उपयोग नाही. आपण जे आहे असंच राहिलं पाहिजे. आपण शक्यतो कुणी आपल्याला नाव ठेवलं नाही पाहिजे, असं आपण वागलं पाहिजे, या मताचा मी आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का, लोक स्टेशनरीच्या दुकानात जाऊन म्हणतात शंकर पाटील पेन द्या, किंवा चप्पलच्या दुकानात जाऊन सुद्धा असं म्हणतात शंकर पाटील चप्पल द्या. म्हणजे एवढी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहे तुमची. खऱ्या अर्थाने सॅल्यूट आहे तुम्हाला. आणि या गोष्टीबद्दल त्यांच्यासाठी टाळ्या सुद्धा व्हायला हव्यात. तुम्ही सकाळी सर्वात अगोदर उठता, मग रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी, हे कसं आहे? मी साधारणपणे
पहाटे 4:30 पावणे 5 वाजता उठतो आणि माझा दिनक्रमच तेव्हा तिथून पुढं सुरू होतो. आणि मी आता थोडं पूर्वी तरी 11 वाजेपर्यंत जागायचो आणि आता ते मी जागण्याचं बंद केलं. साधारणपणे 9-9:30 वाजता झोपतो. त्याच्यामुळं काही बदल हे मी माझे स्वतःच त्यामध्ये करून घेतलेले आहेत. तुम्ही गावातील आणि तुमच्या संपर्कात आलेला म्हणजे आता तुम्ही देशपांडेंचं नाव सांगितलं किंवा असे त्यावेळेचे तुमचे मित्र सांगितले, तुम्ही प्रत्येकाला नावानिशी ओळखता. हे स्पेशली शंकर पाटील सॉफ्टवेअर कुठं डेव्हलप केलेलं आहे? ती व्यक्तीचं नाव किंवा त्याचं काय काम असेल आपल्याकडे ते, किंवा 1992 मध्ये असं झालं होतं, हे कसं आहे? हे जर आपण मी साधारणपणे 92ची निवडणूक ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस मी प्रत्येक यादी ते पाहायचो, प्रत्येकाचं नाव वाचायचो आणि त्याच्यातून प्रत्येकाची ती मला माहिती झाली, कोण माणूस कुठं. आणि माझा प्रत्येक व्यक्तीशी, प्रत्येक कुटुंबाशी संबंध आल्यामुळं अगदी लहान लहान मुलाचं जरी तुम्ही मला नाव विचारलं तर मी त्या ठिकाणी सांगू शकतो. त्याच्यामुळं मला ही माहिती पूर्णपणे माहिती असते. त्याच्यामुळं त्यामध्ये असं काही फार विशेष आहे असं मला नाही वाटत. आज आपणासमोर सर्व तरुण आणि त्यांचे पालक बसलेले आहेत, तर त्यांना आपण काय संदेश द्या? या ठिकाणी मी सर्व तरुणांना एक विनंती करतो की मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की शिक्षकांबद्दल मनामध्ये कुठली द्वेषभावना किंवा आकस करू नका. शिक्षकांचा आदर राखा आणि आपण प्रत्येकाने नोकरी मागं न जाता ज्यातला आवश्यक आहे त्यांनी नोकरी केली पाहिजे. परंतु ज्याला नोकरीची गरज नाही किंवा तो आपलं स्वतःचं घरी डेव्हलपमेंट करू शकतो असं जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी केलं तर निश्चितच त्याचा उपयोग आपल्या पालकांनासुद्धा या ठिकाणी होऊ शकतो. धन्यवाद साहेब. आता मी रॅपिड फायर प्रश्नांकडे वळतो. रॅपिड फायर म्हणजे यात तुम्हाला थोडे काही सेकंद दिले जातील, त्यात तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. हा सेगमेंट आम्ही अगोदर पाहिलेला होता, त्यावरून हे प्रश्न आहेत. यामध्ये म्हणजे तुम्हाला अडचणीचं वाटलं तर काही तुम्ही नाही सांगितलं तरी चालेल, परंतु तो सेगमेंट पाहिला होता याबद्दल तुम्ही सांगायचं आणि काही सेकंदात उत्तर द्यायचं. ताईंचा म्हणजे तुमच्या सौभाग्यवतींचा वाढदिवस केव्हा असतो? जन्मतारीखच 2 जून 1972 आहे. 2 जूनला वाढदिवस असतो, आठवत आहे, टाळ्या वाजवायला हव्या. तुमच्या लग्नाची तारीख? 11 मे 1990. अनमोलचा वाढदिवस? 19 ऑगस्ट. धन्यवाद. राजकारणात कारखाना की कृषी उत्पन्न बाजार समिती? यामध्ये मला फार त्याच्यामध्ये एक मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की मला गावाबद्दल जास्त महत्त्व आहे किंवा कारखाना किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती ही माझी दुय्यम स्थानावर आहे. माझ्या माहितीप्रमाणे गाव हे अतिशय चांगलं करायचं, गावातील लोकांना सहकार्य करायचं, हीच माझी खरी इच्छा आहे. राजकारणात गाव की तालुका किंवा जिल्हा? राजकारणामध्ये माझ्या दृष्टीने गावच महत्त्वाचं आहे. मुलांसाठी नोकरी, व्यवसाय की राजकारण? मुलांसाठी माझ्या माहितीप्रमाणे नोकरी मागे न लागता त्यांनी व्यवसाय करावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे. धन्यवाद. तालुक्याच्या राजकारणामध्ये अनमोल की इंद्रजित? इंद्रजित खेमनार. एक सेगमेंट आहे, आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येतो आहोत. एक सेगमेंट आहे की तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत बोलायचं आहे परंतु तुम्ही बोलू शकला नाही, त्यांना फोन लावू शकला नाही, त्यांचा फोन लागत नाही आहे. अशा ठिकाणी या व्यासपीठावरून आम्ही त्यांना फोन लावतो आणि तुम्ही त्या व्यक्तीसोबत बोलू शकता. मी फोन डायल करतोय अशोकराव पाटील खेमनर यांना, तुम्ही त्यांच्यासोबत बोला. हॅलो. आज या ठिकाणी जो काही कार्यक्रम चालू आहे निश्चितपणे या कार्यक्रमाबद्दल, या कार्यक्रमामध्ये नेहमी ज्याप्रमाणे तू असायचा त्याप्रमाणे आज तू या ठिकाणी दिसत नाही. निश्चितपणे
मला एकट्यालाच नाही, थोडेसे भावनिक झालेले आहेत. टाळ्या वाजवायच्या आहेत त्यांच्यासाठी. मित्रांनो, गेला बराच वेळपासून आपण सन्माननीय शंकर पाटील यांची मुलाखत घेत आहोत. बरेचसे प्रश्न राहिलेले आहेत, काही अनुत्तरित आहेत, परंतु हे तुमचे सर्वांचे प्रश्न होते, हा विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये चांगला माणूस कोणता? प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या वेगळ्या असतील. कोणी पैशाची मदत करणार असेल किंवा कोणी कशाची. परंतु माणसाच्या आयुष्यामध्ये चांगला माणूस शोधायचा असेल तर त्याचे मित्र जुने असावेत आणि त्याचे नोकर जुने असावेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि या माणसाने पहिल्यापासून म्हणजे त्यांच्या हायस्कूलपासूनचे मित्र जपलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या तिथे काम करणारा माणूस हा गव्हर्नमेंट नोकरीसारखा काम करतो, म्हणून आदर्श व्यक्ती म्हणायला हरकत नाही. अशा शंकर पाटलांची प्रदीर्घ मुलाखत आपण येथे घेतलेली आहे. ते इथे आल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.